झी 24 तास एक पाऊल पुढे। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली। मात्र फ्लेचर यांनी टीमची सूत्र हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीचा आलेख खालावत केला। यामुळे आता कोच फ्लेचर यांची गच्छंती ही निश्चित मानली जाते। टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा पहिला बळी। कोच डंकन फ्लेचरची होणार हकालपट्टी। कोच डंकन फ्लेचर यांच्या रूपात टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा पहिला बळी जाण्याची शक्यता आहे। टीम इंडिया सध्या संक्रमणातून जाती आहे, त्यातच टीम इंडियाची सध्याची कामगिरी अतिशय खराब होती आहे। त्यामुळेच आता बीसीसीआय काही कठोर निर्णय घेण्यासाठी सज्ज झाली आहे। बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या मीटिंगमध्ये डंकन फ्लेचर यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी निश्चित आहे। मार्च 2013 मध्ये फ्लेचर यांचा करार संपुष्टात येणार असून या कालावधीनंतर फ्लेचर अँड कंपनीला बाय बाय करण्यात येणार आहे। डंकन फ्लेचर यांनी कोच म्हणून जेव्हापासून टीम इंडियाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस खाली येतोय। डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं आतापर्यंत 20 टेस्ट खेळलेल्या असून यातील केवळ 6 टेस्टमध्येच टीम इंडिया विजय मिळवू शकली आहे। विजय मिळवलेल्या 6 टेस्टमधील 5 टेस्ट या भारतात झालेल्या आहेत। याशिवाय टीम इंडियानं आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 44 वनडे खेळलेले आहेत। यातील 22 वनडेमध्ये टीम इंडिया जिंकलेली असून यातील 10 वनडे या भारतात खेळल्या गेलेल्या आहेत। डंकन फ्लेचर यांना भारतीय क्रिकेटपटूंची मानसिकता लक्षात येत नसून ते ती जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत अशी टीका त्यांच्यावरती केली जाते आहे। त्यामुळे आता डंकन फ्लेचर यांच्यानंतर टीम इंडियासाठी भारतीय कोच नेमण्याबाबत विचार करण्यात येतोय। आता डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी निश्चित असून त्यांच्यानंतर कोण यावर सध्या क्रिकेट वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।